मुलांनो, आज आपण ऐकूया चिव आणि काऊची गोष्ट. एक होता कावळा आणि एक होती चिमणी. कावळे दादाचं घर होतं मातीचं आणि चिवताईचं घर होतं मेणाचं. एकदा काय झालं, खूप खूप मोठा पाऊस आला. जिकडे तिकडे पाणीच पाणी झालं. कावळे दादाचं घर गेलं वाहून. मग पाऊस थांबला आणि कावळे दादा चिवताईकडे आला आणि बोलला, ताई ताई, मी येऊ का घरात? माझं घर गेलं वाहून. मला फार थंडी वाजत आहे. चिवताईला दया आली आणि ती बोलली, ये घरात आणि बैस चुलीपाशी. मग कावळा घरात आला आणि चुलीपाशी शेकत बसला. चिवताईने खिचडी केली. मग ती बोलली, कावळे दादा, मी देवाला जाऊन येते आणि मग आपण खिचडी खाऊया. कावळा बोलला, ठीक आहे. चिवताई बाहेर गेली. मग कावळे दादाने दाराला कडी लावली. खिचडीचा खमंग वास सुटला होता. कावळे दादाला राहावेना. हळूच खिचडीवरचं झाकण काढून तो थोडी थोडी खिचडी तोंडात टाकू लागला. असं करता करता खिचडी संपली. मग कावळा घाबरला. दाराची कडी काढून तो माडीवर गेला आणि उकळीत लपून बसला. जरा वेळाने चिवताई आली. पाहते तो काय, कावळा कुठे दिसेना आणि खिचडी सगळी संपलेली. तिला आला राग. तिने ताटात कोळसे पेटवले आणि कावळे दादाला शोधू लागली. तो उकळीत दिसला तशी तिने ताटातले पेटलेले कोळसे टाकले उकळीत. मग उडता उडता कावळा ओरडला, हाय हाय, चिवताईची खिचडी संपली, माझी शेपटी भाजली. तर मुलांनो, या गोष्टीतून तुम्ही काय शिकला? ज्याने आपल्याला मदत केली त्याला कधीच फसवायचं नाही. तर ही होती आजची गोष्ट. अशाच गोष्टी ऐकण्यासाठी नानीच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा आणि नानीकडून तुम्हाला गोड गोड मुका.